कुलदेवता. आता आपण कशावर आलो? आपण सकाळी कुलदेवतेला यज्ञद्वारा वाचनद्वारा आपण सेवा रुजू केली. आपल्याकडे सर्वसामान्य हिंदू माणूस कुलदेवतेची सेवा करतो म्हणजे काय करतो? बाई 9 दिवसाचे आपल्या अश्विनातले, ज्याला शारदीय नवरात्र म्हणतात, पुष्कलास 9 दिवस उपास करतात. आता त्या जुन्या बाया हल्लीच्या करत नाहीत. त्या तर लगेच नवरात्रात मुद्दाम मासे आणून खातील. आहेत माझ्या पाहण्यात आहेत, आम्ही पुष्कळ सांगतो. म्हणलं खा बाया हो, आमचं काही जात नाही. तर त्या लोकांबद्दल मला अजिबात काही, मी शिवाय द्यायला तयार नाही, कारण ते शिवाय देण्याचं लायकीचे राहिलेलं नाही आहेत. कारण ते बोलण्याजोगं नाही, इतकं वाईट आहे. काही काय शिवाय देता या मूर्खांना? शहाण्याला शिवाय द्याव्या, ज्याला शिवायचा राग येतो त्याला द्याव्यात. कोरड्यांना काय शिवाय देता तुम्ही? तर सांगायची गोष्ट अशी, अजूनही देवीचा कुलधर्म म्हणून 9 दिवस उपवास करणे, मंदादी पाखंड, रोज माळ घालणे आणि नवरात्र उत्थापन झाल्यानंतर देवीला नैवेद्य करणे आणि अशा तऱ्हेने देवीचा कुलधर्म एक असे पुष्कळ आहेत. त्या पुस्तकात मी सगळ्या देवांचे दिलेले आहेत. आता ते एवढे सगळे देवांचे द्यायला मला वेळ नाही. तुम्हाला फक्त एक चाचणी म्हणून किंवा कुलधर्म म्हणजे काय, कुलदेवता म्हणजे काय, कुलाचार म्हणजे काय, हे शब्दाचे तुम्हाला अर्थ कळावेत एवढ्याकरता मी तुमच्या पुढे भराभरा बोलतोय. हा एक एक विषय एकेका हितगुच्छ आहे, इतके मोठे आहेत. पण त्याला काय करणार? आपल्याजवळ रात्र थोडी सोंगत तुमच्या पुढे मी अख्खा बोवाडा करायचं ठरवलेलं आहे. का शेवटी देवी निघणार, त्याच्याशिवाय काही इलाज नाही. बोवाडा माहित आहे का इथे लोकांना? कोणाला नसेल माहित, जाऊन द्या, आता तो विषय घेत नाही मी. तर कुलधर्म, कुलाचार, तर त्या प्रत्येक कुळाचे काही वेगवेगळे आचार असायचे. हा विषय थोडा नाजूक आहे. एका कुळात असा आचार आहे की खैराची किंवा बाभळीची लाकडं आणायची, जमिनीत 1-2 फूट रुंदीचा चर खणायचा, 1 फूट खोल, 12 फूट लांब. त्या चरामध्ये सगळी खैराची किंवा बाभळीची लाकडं ठेवायची वाळलेली, ती पेटून द्यायची. पेटून सगळी झाल्यानंतर जे दगदगीत खाली निखारे असतील तर आपल्या ताटामध्ये त्या देवीला घ्यायचं, तिची पूजा करायची आणि पायात काही न घालता त्या दगदगीत निखाऱ्यावरून 7 वेळा चालत जायचं. आणि याला कुलधर्म, कुलाचार असं त्या कुळाचा आचार, सगळ्यांचा नाही, त्या कुळाचा. काल परवापर्यंत मी काही घराण्यात स्वतः डोळ्यांनी पाहिले, पायाला चटका बसलेला नाही, पायाला चटका बसलेला नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर मग त्या देवीला नैवेद्य. अरे ज्याची अग्नीला सुद्धा द्यायचं नाही इतकी त्या देवावर निष्ठा आहे. शेवटी जबाबदारी कोणावर येते? त्या माणसाचा कुळ चालवण्याची. ते वंश, ते घराणं, त्याचं घर, त्याचं कुटुंब. ती देवी काय म्हणते? जो अग्नीवर पाय द्यायला सुद्धा माझ्या भक्तीपुटी तयार झाला, तिथे काय प्रश्न आहे? मग आता तुम्हाला कळेल की मीराबाई विष प्याली, तुम्ही प्याल का विष? तिला माहित होतं की मी मेले तर चालेल पण मी कृष्ण भक्ती सोडणार नाही, कृष्णाने मला वाचव म्हणून ती असे बोलली नाही. कारण तुम्हाला भक्त आणि त्याचं अंतःकरण हे समजून घेणे फार अवघड आहे. बहुतेक हे जे कीर्तनकार आहेत त्याच गाढवांना भक्त आणि देव यातले रिलेशन चांगले माहीत नसतात. ते म्हणतात की मीराबाई असं म्हटलं म्हणजे माझा कन्हैया येईल. तो कन्हैया एवढा बावळा कन्हैया नव्हता. तो तिथे निष्ठा इतकी जबरदस्त होती की त्या देवाला यावं लागलं तिथे. असे जे आपल्या पुराणांतरी जे दाखले, डोळ्यांनी त्या खदिरा म्हणजे खैराच्या अंगारावरून पायी चालत जाणारे हरीचे लाल मी डोळ्यांनी पाहिलेले आहेत. मी आशीधारा व्रत पाहिलेलं आहे. आशीधारा व्रत म्हणजे काय? आता व्रत विषय वेगळा आहे, व्रत वैकल्य वेगळे, कुलधर्म कुलाचार वेगळे, कुलदेवता वेगळी. आता व्रत आता जाता तुम्हाला मी सांगून येतो सगळं. आशीधारा व्रत म्हणजे तलवारीच्या धारेवरून चालत जाणे. अशी म्हणजे तलवार,
अशी धारा व्रत, तलवारीच्या धारेवरून चालत जाणे, तलवारीच्या धारेचा भाग असा वर ठेवायचा, तलवार जमिनीमध्ये अशी पुरायची, धार वर ठेवायची, म्हणजे अशी पडली नाही पाहिजे. आणि या माणसाने देवाची पूजा करून त्या धारेवरून चालत जायचं. पायात तलवार शिरली नाही, जखम झाली नाही. हे व्रत आहे, जगातलं शेवटचं व्रत आहे, अशी धारा व्रत. आणि तिसरं, ती चाल बंद झाली. ब्रिटिश सरकारने 1884 साली ती चाल बंद केली, सतीच्या वाणाची. नाहीतर डोळ्यांनी लोक बघत होते, डोळ्यांनी बघत होते की बाई घरातून निघाल्याबरोबर अंगावर सगळे अलंकार घालायचे त्या सवाष्णीनी. त्या सतीनं समोर नवऱ्याचं प्रेत घेऊन लोक राम 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 म्हणत चाललेत. शेकडो लोक तोंडात बोट घालून राहिलेत. एवढी जवान बाई, हा मेला, हिच्या डोळ्याला पाणी नाही आणि ही दान करून राहिलेली आहे. आणि हळद कुंकू, ते फार मोठी यादी आहे, कधीतरी देईल, कारण ते इतकं सोपं नाहीये. आमच्या महाराष्ट्रात दुर्दैवाची गोष्ट आहे की आमच्या सुवासिनींना अजूनही सती आणि सतीचं वाण हे कुणी सांगितलं नाही. हे काय वाण वाटावं लागतं ते. फक्त आता गावठी बाया शिव्या देतात, आता माझं वाण वाटीत जाईल ना. ते वाईट अर्थाचा शब्द येतो. तुम्हाला कळला का नाही अर्थ त्याचा? कळला वाईट अर्थाने, म्हणजे मला शिव्या देत जाईल ती. पण इथे वाण हा शब्द असा आहे की आपण संक्रांतीचं वाण हा तो चांगला शब्द आहे, आपण काहीतरी देतो. आता तुम्हाला वाण शब्दाचा अर्थ कळेल. तर ती स्त्री त्या पतीच्या मागे एक एक सौभाग्य अलंकार दान करत जायची. चुडा, बांगड्या, त्यावेळेचे जे दागिने असायचे त्यातले हल्लीच्या कुठल्याही बाईला तेवढ्या दागिन्यांची, कारण यांच्याजवळ हल्ली 2-3 दागिने राहिले. ते गळ्यातले, कमरेचे, पायाचे, मनगटाचे, दंडातले, हे काही पत्ता बी नाहीये, कारण दंड मोकळेच आहेत त्या बायांचे. काही मी म्हणतो देवा, अरे काही वस्त्र घाला अंगावर. नाही नाही, काय नाही नाही, नाव काढू नका तुम्ही. बरं, मी तोंडाचा फटका माणूस आहे, तर जाऊन देत. आता मला सांगायची गोष्ट अशी की एवढे सगळे अलंकार रस्त्याने जाता जाता प्रत्येक सुवासिनीला देत जायचे, देत जायचे. त्या रस्त्यावर सगळ्या सुवासिनी, त्यांचं असं होतं की सतीचं वाण जर आपण घेतलं, आपलं पातिव्रत्य, आपलं कुंकू बळकट होतं, आपलं नवऱ्याला आयुष्य मिळतं, आपलं सौभाग्य मिळतं. ही आमच्या आर्यांची अनादी कालापासूनची परंपरा होती, बदल नाही. तर शेवटी जाईपर्यंत स्मशानात शेवटी जी कोणी भाग्यवान बाई राहायची, ते मंगळसूत्र जे ते तिनं काढायचं आणि तिच्या गळ्यात घालायचं. संपलं, तिचं सौभाग्य संपलं. तोपर्यंत वाटताना ती सुवाष्ण किंवा सती म्हणून जात होती. ते मंगळसूत्र काढल्यानंतर ती सुवाष्ण हा तिचा विभाग संपला. आणि ते जिच्या गळ्यात मंगळसूत्र जायचं, तिच्यासारखी भाग्यवान कोण त्या काळात, त्या बाईचं कौतुक केलं जायचं सगळ्या गावामध्ये. आणि मग बाईने त्या चितेला धगधगत्या 7 प्रदक्षिणा घालायच्या आणि सगळ्या समाजा देखत पदर खोचून चितेवर उडी टाकायची. संपले. याला सती म्हणत असत.